काय आज हा साबुदाणा आहे का मग आज? हा इकडे पोट दुखू राहिलं ग. नाही ना काय मा इकडे मा कधी दुखत नाही पण आज इकडे मा इकडे पोट दुखू राहिलं आज. नाही ना गोण्या उकळून ते द्यास लागत रोजच. पण उकळून देतो मी उकळतो काय पण ते उकळून त्याच्या खांद्यावर देतो बघ. हा ते दोघा म्हणून उकळून द्यायला उकळ ते उकळून सकाळच्याला काय आला सकाळी काय लागू राहिल्या उद्या काय बनणार आहे तू गोबी का नाही ना दोडकं तर खाल्लं ना कधी खाल्लं तुम्ही म्हणजे या हप्त्यातच खाल्लं ना दोडकं काय करायचंय सांगा पटकन मिरच्या घ्यायच्या का मिरची पावडर मध्ये करायचंय साबुदाणा खायचा आहे ना अरे बाबा आता साबुदाणा खायचं पण मिरची पावडर मध्ये करायचं की हिरवी मिरची करायचं ये मी अशी सांगायला लागले हिरव्या मिरच्यात कर ना मग एवढ्याच मिरच्या या हिरव्या मिरच्यात करायचं काही दर्शक ते टाकायचं कलर बदलासाठी पन्नास किलोची गोळी राहते पण मग कधी कधी दुखत नाही पण ते आजच दुखू राहिलं मग काय वाटत नाही नंतर मग त्रास होतो जर आताच आज लयच दुखू राहिलं ते एवढं दुखत नव्हतं ते कधी हा मला विचारून काही केलं तुम्ही मला विचार राहिले ते दुखू राहिलं ते पोट मी काय तू काय करू म्हणजे साबुदाणा कर पटकन भूक लागली मोठा घेऊन राहिली का आणि काय नुसतं झांबलेपणा करायला लावला तिकडे पाय तू पुरा इकडे आवळा ना तुमचं घर ऊन असलं पावसाळा असलं तरी तेच घरा नाही ना म्हाताऱ्याचं म्हाताऱ्याचं काही सुटलं ते पाय दुखू राहिलं नाक दुखू राहिलं कच्चं दुखू राहिलं आपल्या म्हाताऱ्याला काय काम आहे तेवढंच उद्या काय सुट्टी करून देते हा सुकी गोबी करायची ना उद्या सुकी गोबी करून द्यायची नाही गट्टा शेंगदाण्याचं कूट टाकून काय टाकू का पूर्ण ते टाकून तो मग ते बनवताना टाकायला पाहिजे नव्हतं तो आता त्याला टाकून सगळं झालं टाकून मग इकडे लिंबू कापला तर तुला तेल तर वापिस आहे का अशा पद्धतीने चालू आहे मित्रांनो साबुदाण्याचे बटाट 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 वाप नाही ते चिकट होऊन राहिलं ते चिकन मला निघून जातो असं ऑलरेडी तर त्याला टाकणंच लागतं ना काय बटाटा वरून वरून टाकलं लागतं काय टाका लागत चिकट झाला जरा चिकट व्हायला नाही पाहिजे तो तरी हा चिकट नाही व्हायला पाहिजे आता तुम्हाला वापस निघू दे नाही वापर होत होता नाही कुठं गाडी पोटात शांत नाही आगीच नाही पडा ना पडी पाहिजे का पडी पाहिजे का खाऊन पाय तर तिकट झाला फिक्का झाला तर सग मिरकुट मारायला मग तोंडात का फरक पडणार खाल्लं तुम्हाला
मग आता तुला काय वाटत असं ना तिकड झाला पिक्का झाला हे तिखटच आहे. तिकडच झाला. मग तुला समजलं नाही का व्यवस्थित टाकायचं म्हणून. मीडियम आहे, एवढा बी नाही. एवढा बी नाही का. त्याला खूप पोळी घ्यावी. काय ते आता पोळी जशी करते तव्यावर त्याला ती कर. कर मग. हे साबुदाणा झाला का. हो, राहिलं ना ते. या मित्रांनो साबुदाणा खायला. इकडे गुलाबजाम बुवाला गुलाबजामुन सगळे संपले. गुलाबजाम ओळख आहे मित्रांनो. ही साबुदाणा खिचडी या मित्रांनो खायला. खायचं जर म्हणलं टेस्ट आपल्याला आपल्याला भूक भरली लागते. एवढी भरली पाहिजे आपल्याला बघा. केवढी. तेव्हा हा खायचं नाही म्हणलं तर मजा येईल. एवढी कंपल्सरी लागतीच आपल्याला. कंपल्सरी लागतीच म्हणलं. चाल ना मग. आले ना आले माहिती. पोहे भिजले नाही भाजले नाही लगेच झाले बी तो पोहे. मी तर काय असे काय करत असते काय झालं. हां त्याचं पाणी सुकवायला टाकलं, मीठ टाकलं. आपली एवढं नाही टेन्शन घेत नाही खायचं. त्याला मी कसं सगळं खडून खुडून काढून घेते. बस झालं ना आता. हां पाणी घे. तिकडं बनवलं तर साबुदाणा आले. तिकडं झाला तो. चला बाय मित्रांनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो.